जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक महिंद्रा या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। खासियत याची अशी की तुम्ही बघू शकताय डायरेक्ट एचआर चे नंबर आपल्याकडे, त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे एचआर चा ईमेल ऍड्रेस पण आपल्याकडे, त्यावर तुम्ही तुमचा सीव्ही बायोडेटा पाठवू शकताय। अर्जंट हायरिंग चालू आहे। तुम्ही 12वी पास आहात, फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, अप्लाय करू शकताय। मग ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, सगळ्यांसाठी इथे अपॉर्च्युनिटी असणार आहे। डिटेल मध्ये समजून सांगतोय कुठले कुठले स्किल्स पाहिजे, काय काय काम करावं लागणार आहे, इंटरव्ह्यू कसं होणार आहे, इंटरव्ह्यू लोकेशन कुठे आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकताय सगळ्यात पहिली पोस्ट आहे सिनियर कस्टमर सपोर्ट, आणि तुम्ही बघू शकताय एचआर चा नंबर पण आपल्याकडे आहे। 2 ईमेल ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, karan.sehgal1@techmahindra.com। ज्या पण ईमेल आयडी मध्ये @ आणि कंपनीचं नाव असतं, म्हणजे @google.com, @iconicmarathi.com, @angel1.com, तर ते मेल आयडी जे कंपनीचे एम्प्लॉई आहेत त्यांनाच मिळतात। त्यामुळे हे एचआर आहे, त्यामुळे त्यांना हा मेल ऍड्रेस मिळाला आहे, त्यामुळे 100% जेन्युइन आहे। दुसरा पण मेल आयडी तुम्ही बघू शकताय, amandeep.core38@techmahindra.com। 1001% जेन्युइन वॅकन्सी आहे, जेन्युइन एचआर चे मेल ऍड्रेस आहे। यावर आपल्याला काय करायचं आहे, सीव्ही पाठवायचा आहे। मी तर म्हणेल तुम्ही यांच्या मेल ऍड्रेसवर पण पाठवून द्या, आणि ते हा जो मोबाईल नंबर दिलाय, व्हॉट्सअप नंबर दिलाय, यावर कॉल करायचा नाहीये, तुम्हाला तुमचा रेझ्युमे सीव्ही पाठवायचा आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला रिप्लाय येत नाही, तर कालच आपण व्हिडिओ टाकलाय इन्फोसिसचा, जिथे डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे। 6 तारखेपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। पुण्यामध्ये इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे जर तुम्हाला अप्लाय करायचं नसेल, डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं असेल, तर इथे अप्लाय करू शकताय। विप्रो कंपनीत पण हायरिंग चालू आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय, आणि टेक महिंद्रा मध्ये पण करू शकणार आहात। आता इथे बघा बेनिफिट काय आहे, तर बोथ साइड कॅब फॅसिलिटी तुम्हाला मिळते, म्हणजे पुण्यामध्ये हिंजेवाडीपासून जिथून पण तुम्ही राहताय तिथून तुम्हाला कॅब फॅसिलिटी, लॉयल्टी बोनस, त्याच्यानंतर सॅलरी तुम्हाला बेस्ट मिळणार आहे। आणि इथे पण 5 दिवस वर्किंग आहे, म्हणजे 5 दिवस काम, 2 दिवस सुट्टी असणार आहे। तुम्हाला तुमचा रेझ्युमे बिलो आयडी वर पाठवायचा आहे। ओके, काम का असणार आहे, तर काम इथे अगदी सोपं आहे। व्हॉइस प्रोसेसचं काम आहे, पण इंटरनॅशनल कस्टमर साठी, त्यामुळे आधीच सांगून देतो इंग्लिश आलं पाहिजे। तुमचं जर इंग्लिश कच्चं असेल तर हा पहिली वॅकन्सी तुमच्यासाठी नाहीये। रिझॉल्व कस्टमर्स क्वेरी अँड रिक्वेस्ट, तुम्हाला जे पण कस्टमरच्या क्वेरीज आहे त्या रिझॉल्व करायच्या, त्यांना मार्गदर्शन करायचं, असं तुमचं काम असणार आहे। कस्टमरचा जो फीडबॅक आहे तो घ्यायचा, पुढच्या टीमला द्यायचा, अशा प्रकारचं तुमचं काम असणार आहे। त्यामुळे नावातच आहे कस्टमर सपोर्ट, कस्टमरला सपोर्ट प्रोव्हाइड करायचं, असं तुमचं काम असणार आहे। इथे कुठेही अप्लाय करायची गरज नाही आहे, डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ब्लॉग मिळून जाईल, तिथे तुम्हाला हे ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर मिळून जातील, त्यावर तुम्हाला तुमचा सीव्ही पाठवायचा आहे। पाठवण्याआधी सब्जेक्ट म्हणून तुम्हाला सिनियर कस्टमर सपोर्ट हे देऊन टाकायचं। इथे 6 महिने कमीत कमी तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे। फ्रेशर असाल तरी अप्लाय करा, पण जर का तुमच्याकडे इथे बघा आपण हा दिला होता टाटाचा कोर्स, अशा प्रकारचं एखादं सर्टिफिकेट आहे ज्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, इथे बघा हा कोर्स, याच्यामध्ये मेन्शन केलंय की तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे, त्याच्यानंतर कस्टमर केअरचं पण याच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे। हे जर तुमचं झालं असेल तर तुम्ही फ्रेशर असाल तरी अप्लाय करू शकताय, पण जर तुमच्याकडे कुठलंही सर्टिफिकेट नाही आहे तर एक्सपिरियन्स मॅन्डेटरी असणार आहे। ओके, पहिली वॅकन्सी। दुसरी जी वॅकन्सी आहे ती पण कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची असणार आहे। चॅट सपोर्ट करायचं आहे, म्हणजे इथे डायरेक्ट कस्टमरशी 1 to 1 कॉलवर बोलायचं नाही आहे। जे पण यांचे ईमेल ऍड्रेस आहे, चॅट सपोर्टचं जे सॉफ्टवेअर आहे, त्यावर तुम्हाला कस्टमरच्या ज्या क्वेरीज आहे ते सॉल्व्ह करायचे आहे। पहिली जी पोस्ट होती ती सिनियर लेवलची होती, ही कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची असणार आहे। इथे पण तुम्हाला बोथ साइड कॅब फॅसिलिटी मिळते, लॉयल्टी बोनस मिळते, इंडस्ट्री मधल्या बेस्ट तुम्हाला सॅलरी मिळते। 5 दिवस काम, शनिवार रविवार डायरेक्ट सुट्टी असणार आहे। इथे बघा karan.sehgal@techmahindra.com यांचं ऑफिशियल मेल आहे, तुम्ही बघू शकताय। बोथ एचआर जे मागच्या पोस्टसाठी हायरिंग करत होते तेच या पोस्टसाठी हायरिंग करताय, त्यामुळे जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करणार असाल तर 2दा तुम्हाला तुमचा रेझ्युमे पाठवायचा आहे, आणि सब्जेक्टमध्ये तुम्हाला त्या पोस्ट लिहायच्या, जसं की कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, आणि पहिल्याच पोस्टसाठी अप्लाय करताय तर सिनियर कस्टमर सपोर्ट। या दोन्ही पोस्ट जर तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवताय तर व्हॉट्सअपवर आधी तुम्हाला ही लाईन लिहून घ्यायची, अप्लाइंग फॉर
कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आणि अप्लाइंग फॉर सिनियर कस्टमर सपोर्ट आणि त्यानंतर तुमचा सीव्ही पाठवायचा आहे. सीव्ही मध्ये तुम्हाला तुमचे स्किल्स मेन्शन करायचे, कशा प्रकारे तुमचा असला पाहिजे बायोडाटा. तुम्हाला माहित नसेल तर इथून बनवून घ्या. मी वारंवार सांगतोय, तुमचा प्रोफेशनल सीव्ही असल्याशिवाय तुमचं सिलेक्शन होत नाही. ओके. त्यानंतर बाकी सगळं काम सेम असणार आहे. अप्लाय करू शकताय. महत्वाचं म्हणजे फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. ग्रॅज्युएशन नाही झालंय म्हणजे FY करून तुम्ही कॉलेज सोडून दिलेलं आहे किंवा 12वी पास आहात किंवा ग्रॅज्युएशन पास आहात, पोस्ट ग्रॅज्युएशन झालात तरी अप्लाय करू शकताय. आणि पुढची जी पोस्ट आहे ती पण सिनियर कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची असणार आहे. US UK प्रोसेससाठी आहे. महत्वाचं म्हणजे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स लागणार आहे आणि इफेक्टिव्ह इंटरॅक्शन विथ कस्टमर ओव्हर अ फोन. इथे डायरेक्ट जे पण कस्टमरचे कॉल येणार आहे ते तुम्हाला उचलून त्यांच्याशी बोलायचे. ओके, अशा प्रकारचं काम असणार आहे. इथे पण HR चे नंबर तुम्हाला दिसून जाईल. मानसी सक्सेना, त्याच्यानंतर वैष्णवी गुप्ता या 2 HR आहे. यांचे नंबर दिले. यावर तुम्हाला सीव्ही पाठवायचा आहे. फक्त इथे एकच अटे नोट दिलेली आहे, ओनली इमिडिएट जॉईनर आर प्रिफेअर, म्हणजे अर्जंट भरती आहे. जर का तुम्ही इमिजिएट जॉईन करत असणार तरच अप्लाय करा. कारण की जर तुम्ही म्हणाल नाही मी 15 दिवसांनी करेल, मी 20 दिवसांनी करेल किंवा तुमचा काही वेटिंग पिरियड आहे, तुम्ही दुसरीकडे जॉबला आहे, तर तुम्हाला इथे लवकर सिलेक्शन होणार नाही. कारण की जे रेडी आहे 5 ते 10 दिवसामध्ये जॉईन करायला त्यांचं सिलेक्शन इथे होणार आहे. ओके. काम काय करायचं आहे तर जे पण इंटरनॅशनल कस्टमर आहे त्यांच्या ज्या क्वेरीज आहे त्या कॉलवर हँडल करायच्या, त्यांचा फीडबॅक मेंटेन करायचा, डाटा मेंटेन करायचा, हँडलिंग बिलिंग क्वेरीज, ज्या पण बिलिंग्स होत आहे त्याच्या क्वेरीज आहे त्या रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला समोरच्याला मदत करायची आहे. अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. त्यामुळे जे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला अप्लाय करायची काही गरज नाही. जस्ट या मोबाईल नंबर, सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावर जस्ट तुम्हाला तुमचे डिटेल्स पाठवायचे आहे, सीव्ही पाठवायचा आहे. त्यामुळे अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.